जत शहराजवळ दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुहेरी खुनामुळे तालुका हादरलाय। उमदी रोडवर एका अनोळखी महिलेचा खून झाल्याची घटना दुपारी उघडकीस आली असतानाच बेळूर रोडवर जमिनीच्या वादातून एकाचा खून केल्याची घटना घडली आहे। श्रीधर निगोंडा यडगोंड असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। ही घटना सायंकाळी 5च्या सुमारास घडली आहे। श्रीधर यडगोंड यांची बेळूर खोजनवाडी रोडला जमीन आहे। या जमिनीची वाटणी आणि सामायिक विहिरीवरून तिघा भावांमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू होता। या वादाचं पर्यावसन कधी-कधी मारामारीत सुद्धा झालं होतं। यावरूनच जत पोलिसात परस्पर विरोधी तक्रारी दाखल आहेत। शिवाय पोलीस अधीक्षकांकडे आणि महसूल विभागाकडे ही तक्रार देण्यात आली होती। दरम्यान सकाळी या तक्रारीचा समझोता करण्यासाठी सर्वजण जतला आले होते, मात्र त्यांच्यात एकमत झालं नाही। सायंकाळी 5 वाजता बेळूरकडे परत जात असताना पुन्हा जुना वाद उफाळून आला। 5 ते 6 जणांनी मिळून श्रीधर याला बेदम मारहाण केली। काहींनी त्याच्या डोक्यात दारूच्या बाटल्या फोडल्या, शिवाय अवघड जागेवर दगडाने घाव घातला, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर सर्वजण तिथून पसार झाले। दुसरीकडे जत शहरापासून सुमारे 4 किलोमीटर असणाऱ्या नायरा पेट्रोल पंपाजवळ 30 ते 35 वर्षीय अनोळखी महिलेचा खून झाल्याचं उघडकीस आले। अमृतवाडी गावच्या हद्दीत एका शेतात हा मृतदेह आढळून आला। ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली। महिलेचा गळा दाबून डोक्यात दगडाने ठेचून खून करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। मृतदेह सडण्यास सुरुवात झाली असल्याने हा खून 2 दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज बांधण्यात आलाय।